नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या चॅनलवरती। सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, हे बघा आपले पिल्लं आता जवळपास 1 महिन्याच्या समोर झालेले आहेत आणि आपण शेळ्यांसोबत सोडलेलं आहे त्यांना। 1.5 महिना झाला समजा यांना आता। तर मस्त पाला खात आहेत, हे बघू शकता तुम्ही। आणि क्वालिटी पण चांगली आहे मित्रांनो। दूध चांगला असल्यामुळे शेळ्यांना खूप चांगले आहेत बकरं। हे बघू शकता कशी क्वालिटी आहे बकरांची, बघा आहे का, एकदम जबरदस्त बकरं आहेत। कारण की दुधाला शेळ्या चांगल्या आहेत त्याच्यामुळं। आणि मूळ कारण म्हणजे काय असतं पिल्लांचं, की शेळ्यांना दूध चांगलं असलं तर पिल्लांचा कोंब चांगला असतो। सुरुवातीला शेळीला चांगलं दूध पाहिजे। आणि शेळी जर निवडायची असेल तुम्हाला बंदिस्त फिरस्त शेळी पालन जर करायचं असेल आणि चांगल्या जर क्वालिटीची शेळी निवडायची असेल तर भले तुमचे 1000, 2000 रुपये, 500 रुपये असे शिल्लक जर गेले तरी चालतील, पण शेळी चांगल्या दुधाची बघूनच घ्यावं मित्रांनो। जेणेकरून काय होतं, असे पिल्लं राहतात, स्ट्रॉंग राहतात। हे बघा आता बकरू 1.5 महिन्याचं बकरू आहे, पण दूध एकदम चांगलं आहे शेळीला। आपल्या सगळ्या शेळ्या दुधासाठी चांगल्या आहेत आणि त्याच्यामुळं पिल्लांचं कोंब पण चांगलं आहे। मूळ कारण म्हणजे शेळी पालनामधील मुख्य कारण पिल्लं जे आपले असतात त्यांना दूध जर भरपूर असेल तर पिल्लं पण चांगले असतात। आणि दूध जर त्या आईला कमी असेल शेळीला तर त्यांचं वजन वाढ पण होत नाही आणि कोंब पण एवढा म्हणजे स्ट्रॉंग दिसत नाही पिल्ले। आणि समोर चालून मग आपल्याला पण तेवढं होतं तेवढं आपल्याला त्याच्यापासून बेनिफिट भेटत नाही, नफा भेटत नाही। आणि मग त्याच्यामध्ये काय शेळी पालन एवढं शक्यतो परवडत नाही आहे। शेळी पालन नाही परवडण्याचं कारण ते पण आहे कारण की शेळ्या जर स्ट्रॉंग असतील तर तुमचे पिल्लं पण तुम्हाला पिल्लांपासून पण चांगलं इन्कम भेटू शकतं। बघा आता आपले 4-5 बकरं आपण सोडलेले आहेत सोबत आणि एक पिल्लू आपलं बोकड एक बोकड आपण छोटा आहे, तो 1 महिन्याचा असेल समजा, तर त्याला आपण शेळ्यांसोबत सोडलेलं नाही। तर आता त्याला सध्या तर नाही सोडू शकत आपण। हे पण सोडायचे नव्हते, पण काय मित्रांनो, जागची जागी जवळ असल्यामुळं आपण यांना थोडं फिरवतोय। फिरल्यानंतर काय होतं, पालापाचोळा चारा इकून तिकून गवत खाताय काड्यापुढे आणि पाणी पित आहेत। बघा 2-3 दिवसापासून सोडलेले खूप चांगले पाणी पित आहेत, त्याच्यामुळं त्यांना आपण मुद्दाम सोडलेलं आहे। हे बघा असं पाला खातात। तर मित्रांनो, शेळ्या जर निवडून घ्यायचे असल्या चांगले निवडून शेळ्या घ्या शेळी पालन करण्यासाठी। हे बघा आपली होंडा, ही पण एक 2-3 दिवसावर आलेली, आता जनती आहे 2-4 दिवसात। बघू शकता तिची कास तुम्ही, दुधाला 1 नंबर आहे, होंडी शेळी आहे। हो, कास सोडलेली तिनं आता भरपूर, मला वाटतं 1-2 दिवसामध्ये जनल ती। आता बरेच दिवस झाले खाली होती, त्याच्यामुळं शेळी निवडायची असेल तर चांगली दुधाची बघून निवडा, जेणेकरून तुमचे पिल्लं चांगले राहतील। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू असत नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान।